नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ झोन 3 आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धेचे आयोजन। महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थी संघाचे जोशपूर्ण धाव, खेळाडूंचा उत्साह आणि मैदानावर घुमला जयघोष। रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित झोन 3 आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धेला स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 2 दिवसीय स्पर्धेचा पहिला दिवस जोश, शिस्त आणि क्रीडा भावनेने रंगला। या स्पर्धेचे उद्घाटन कोकण ज्ञानपीठाच्या मैदानावर पार पडले। मुख्य अतिथी म्हणून कपिल पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रकाश हिराचंद मुथा आणि ठाणे विभाग सचिव राहुल अकुलसर उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शिंगारपुरे, प्राचार्य डॉक्टर विलास जे पिलेवान, खो खो निवड समिती सदस्य शिवराज दैनुकारठार आणि अध्यक्षा रोहिणी डोंबे, सदस्य वेदांगी यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली। खो खो निवड समिती सदस्य आणि राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीने या स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली। राष्ट्रीय व रेल्वे खेळाडू अमित परब आणि महेश शिंदे यांच्यासोबत मुख्य पंच समर्थ कोहली यांच्या उपस्थितीने पहिल्या दिवसाचा जल्लोष अधिक वाढला। पहिल्या दिवशी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले। यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी क्रीडा भावना आणि टीम स्पिरिटचे उत्कृष्ट दर्शन घडवले। आता सर्वांचे लक्ष लागले आहे उपांत्य आणि अंतिम सामन्याकडे। यावेळी वेगवेगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खो खो स्पर्धेत भाग घेतला। विजेत्या संघांना होणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्यात गौरवण्यात येणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश म्हात्रे सह तृप्ती भोईर, कर्जत। एक मिनिट।